तर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि नेचरची गरज आहे. गावातली साधी साधी माणसं असतील, ती मंडळ असतील, ती शासन असेल, डिपार्टमेंट असेल, या सगळ्यांची मोठ चांगली कशी बांधू आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहूत आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं कामा नये की ही वेल कुठं नाही, हा कंदमूळ कुठं नाही आणि हे झाड कुठं नाही. मुख्य म्हणजे हलप्पनवार आणि मुचंडीकर हे जे दोन निर्माते बेळगावचे आहेत, पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. त्यांचं महाराष्ट्राच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांनी हे अतिशय धैर्य दाखवलं की त्यांनी कॉमेडी पिक्चर मराठीत पण करायचं ठरवलं. आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला. योगेश जाधवचं खूप कौतुक आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करण्याचं म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म कन्सिव्ह केली. प्रियदर्शननं खूप चांगली लिहिली पहिल्यांदा भेटल्यानंतर. तर योगेश जाधव, संजय ठुटे आणि निर्माते आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की 27 जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा. आणि हे जे ते उत्साही सगळे यंग जनरेशन आहे, त्या पोरांनी इतकी सुंदर कामं केली मुलांनी आणि मुलींनी. त्यामुळं आणि मला की वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं. त्यामुळं 27 जूनला थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा. एक वेगळा एक्सपिरियन्स, गोड एक्सपिरियन्स, धमाल एक्सपिरियन्स. हा म्हणजे मला पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचं एक ज्याला न्यूनगंड असतो आणि त्याला चॅलेंज बसतो लहानपणी, आणि तो कसं पार करतो आणि तू त्याचा व्यवसाय कसा शुद्ध पद्धतीने करतो. आणि म्हणजे कसं म्हणतं ना, लवेबल, इनोसंट आणि तरी पण क्रूर असा विलन करायला मिळाला. बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात, त्यावेळेला काय करायचं असतं. कारण स्पेशली पायलट, क्रू आणि हे बाकी सगळे किती अवस्था वाईट. आणि ज्यांचे बसले ते जेवायला बसलेत आणि असं पडतं, तेव्हा परमेश्वर त्यांना शांती द्यावी. सयाजी सर, आपल्या हातात जे नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलला, पण जे हातात आहे ते मुंबईचा लोकलचा अपघात काही दिवसापूर्वीच झाला. तुम्ही लोकलने प्रवास केला असेल, त्याबद्दल काय सांगा? मी पण असा पडता पडता वाचलोय डोंबिवलीला जाताना 87-88ला. आणि प्रचंड माणसांचा रेटा, मनुष्य पॉप्युलेशन एवढं भयानक आणि त्याला टक्कर देण्याची ताकद नसलेलं शासन अशा वेळेला काय करू शकतं, त्याची उदाहरण होतं की त्याला कसं न्याय द्यायचा आणि सिस्टीम कशी सुधारायची. हे हजारो वर्षापासून पडलेले प्रश्न कायमच भिजत पडलेले आहेत आणि ते चालूच राहतात. पण त्याच्यावर कशी मात करायची मला तरी अजून काही सुचलेलं नाही आहे. आणि कसं स्वतःच्या अंतःकरणापासून माणसानं कसं तयार व्हावं आणि सिस्टीमला सुधारण्याचा प्रयत्न करावा एवढी इच्छा आहे. तुम्ही आता एका मोठ्या राजकीय पक्षाशी निगडीत आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकता. मी माझ्या पद्धतीने तर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि नेचरची गरज आहे. तर एक बाजू लावून धरूया आपण, एक फ्रंट खेळूया असं ठरवलं. त्यासाठी चांगलं वाईट वगैरे बरं असं काही न बघता सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील, ती मंडळ असतील, ती शासन असेल, डिपार्टमेंट असेल, या सगळ्यांची मोठ चांगली कशी बांधू आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहूत. आणि असं 100 देवराया तरी मी माझ्या आयुष्यात उभी करेन असं मला वाटतंय, जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं कामा नये की ही वेल कुठं नाही, हा कंदमूळ कुठं नाही आणि हे झाड कुठं नाही. एवढी परिस्थिती तरी माझ्या बाजूने मी प्रयत्न करणार.